अरे उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये चलो चलो मोदी के साथ असं म्हणून गेला. महाराजांचा तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला तुम्ही भूमिपूजन केला, जलपूजन केला आणि एक वीट सुद्धा तिथे लावली गेली नाही. म्हणूनच त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन इव्हेंट करतात, लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारायचं काम केलं 2 महिन्यात आणि तो इव्हेंट केलाय. महाराजांच्या नावानं मत घेण्याचं तुमचं काम आणि कारस्थान होतं, कट कारस्थान होता. पण महाराजांनी सांगितलं की माझ्या नावाने हे नालायक आणि पापी सरकार मत घेऊ शकत नाही. खरं तर काय म्हणतात, अरे एक नारळ सुद्धा पडत नाही. मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे होते. आता काय अकलेचे तारे होते, नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही आणि हे सांगतात पुतळा पडला. वाचाडवीर या राज्यामध्ये जमा झाले. महिलावर अत्याचार होतात, मुलीवर अत्याचार होतात. त्यावेळेस हे भाजपवाले मुंग गिळून गप्प बसतात. आज पाहिले आपण पश्चिम बंगाल बंदची घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आदेश देतात की बंद करू नका. काय चाललंय राज्यात, या सगळ्याचा हिशोब करण्याची, चुकता करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हे राज्य महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते इथे आहोत. आम्ही मिळून या नतभ्रष्ट सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही आपल्या सर्वांना देतो आहोत. एवढ्या पावसामध्ये आपण उभे झालात. मला गळ्याला मला थोडंसं ताप आहे. तापात मी काल हैदराबाद नांदेडला होतो. वसंतराव चव्हाण साहेबांच्या आमच्या खासदारांचा मृत्यू झाला. हैदराबादवरून मी विनायक भाऊ इथे आलो. त्यामुळे मला तब्येत बरी नाही, माझा थ्रोट इन्फेक्शन झालेला आहे आणि तापही आहे. अशा स्थितीमध्ये आज महाराजांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान खरं तर महाराष्ट्राचं मूळ छत्रपती शिवराय आहे. आणि जो स्वाभिमान जर मिटवायचा प्रयत्न कराल, गुजरातला महाराष्ट्र गहाण ठेवून महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न कराल तर शिवरायाच्या मातीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. हेही आपण लक्षात घ्या. एवढंच बोलतो, एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद.